सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचे स्वागत आहे. पहा, आज आपण पाहणार आहोत, कारण श्रावण महिना चालू झालेला आहे आणि प्रत्येक भक्त आहे ना, उपासनेमध्ये, व्रतामध्ये, उपवासांमध्ये मग्न झालेला आहे. काही भक्त तर एवढी उपासना करतात, भगवंताचं नामस्मरण करतात, त्यांना दुसरी कामं करायला वेळच उरत नाही. पण तुमच्यासुद्धा मनातील हा प्रश्न आहे, अतिशय मन देऊन ऐका. श्रावण सोमवार, श्रावण महिना म्हणजे देवतांचं जागृत अस्तित्व आहे. या काळामध्ये देवतांची कृपा आपल्यावर होत असते. पण सर्वांच्या मनामध्ये असलेला हा प्रश्न, श्रावण महिन्यामध्ये शिवपूजा केल्यावर पतीसोबत किंवा पत्नीसोबत शारीरिक संबंध करणं हे पाप आहे का बरं? बघा, तुम्ही जर सांसारिक जीवन जगत असाल ना, तर तुमच्या जीवनात सुद्धा हे होत असेल, तुम्हीसुद्धा संभ्रमामध्ये असाल. पण आज आपण याच प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. पहा, पार्वती मातेला हा प्रश्न पडला की आजची स्त्री हा विचार करत असेल, आजचा पुरुष हा विचार करत असेल. पार्वती मातेनं महादेवांना विचारलं, आज मला संसारातील असंख्य विवाहित स्त्रियांच्या मनातील एक प्रश्न विचारायचा आहे. श्रावण महिन्यात तुमची मनोभावे पूजा करतात, उपवास करतात, बेलपत्र अर्पण करतात, तुमचे नामस्मरण करतात आणि आपल्या पतीसाठी मंगळकामना सुद्धा करतात. पण त्या गृहस्थ स्त्रिया आहेत, त्यांच्या संसारात प्रेम आहे, पती पत्नीचं नातं आहे, शरीराच्या नैसर्गिक भावना आहेत ना. मग माझा प्रश्न असा आहे की शिवपूजा केल्यानंतर एखाद्या विवाहित स्त्रीनं आपल्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवले तर तिची पूजा अपवित्र होते का? तिनं केलेली भक्ती व्यर्थ जाते का? हे पाप आहे की पुण्य आहे? आमच्या काही स्त्रियांच्या संसारामध्ये खूप दारिद्र्य असतं, हे याचंच कारण आहे का? पहा, महादेव हसले आणि म्हणाले, तू आज असा प्रश्न विचारलेला आहेस ना, ज्याचं उत्तर केवळ एका शब्दामध्ये देता येणार नाही. या प्रश्नाचं उत्तर तुला एका शब्दांनी सांगितलं तर कदाचित तू ऐकशील. पण जर तुला त्याचा खरा अर्थ अनुभवायला मिळाला ना, तर तुला एका राजकुमाराची कथा ऐकावी लागेल. महादेवांनी डोळे मिटले आणि सत्यकामाची कथा सांगण्यास सुरुवात केली. पहा, हे निरूपण आहे ना, हे तुम्हाला आयुष्यभर तुमची ऊर्जा वाढवणार आहे. म्हणून मन देऊन ऐका. एका काळी एका विशाळ राज्यात सत्यकामा नावाचा युवराज राहत होता. सत्यकाम तरुण झाला तसा त्याच्या मनामध्ये काम ऊर्जेचा प्रचंड वेग निर्माण झाला. सुरुवातीला तो एक स्वाभाविक भावना होती, परंतु सत्यकामाला तिची दिशा समजली नाही. तो हळूहळू भोगाच्या मागे धावू लागला. राजपुत्र असून सुद्धा त्याचं मन ना राजकारणामध्ये होतं, ना प्रजेचं कल्याणामध्ये होतं. आपल्या कर्तव्यामध्ये तो रमिणासा झाला. दिवसेंदिवस त्याचं लक्ष फक्त केवळ शारीरिक सुखाकडे केंद्रित होऊ लागलं. त्याचे माता पिता चिंतेत पडले. आपल्या घराण्याचा भावी राजा स्वतःच्या इच्छांच्या स्वामी न राहता त्यांचाच दास होत चाललेला आहे. हे पाहून त्यांचं हृदय दुःखाने भारून आलं. शेवटी राजानं आणि राणीनं सत्यकामाचा विवाह तारा नावाच्या सुंदर आणि सद्गुणी राजकन्याशी करून दिला. त्यांना वाटलं, संसाराची जबाबदारी मिळाल्यावर मुलाचं मन स्थिर होईल. काही काळ सत्यकाम आपल्या पत्नीसमवेत आनंदाने राहिला. तारा तिच्यावर मनापासून प्रेम करत होती, पण नियतीला काही वेगळंच दाखवायचं होतं. पहा, इथे तुम्हाला सुद्धा एक सांगणं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, जेव्हा आपले सर्व मार्ग संपून जातात तेव्हा कधीच वाईट वागू नका.
ही भगवंत आपली परीक्षा घेत असतो ना. पहा, आपण आता पुढे पाहूया. बघा, ती तारा गर्भवती झाली आणि त्या क्षणी सत्यकामाच्या मनातील जुनी अस्वस्थता पुन्हा जागी झाली. आपल्या पत्नीच्या प्रेमाची आणि विश्वासाची किंमत न समजता तो पुन्हा बाहेरच्या भोगाच्या मागे धावू लागला. मदिरा, वासना, क्षणिक सुख यांच्यात तो अधिकाधिक बुडून गेला. त्याला हेही जाणवेनासं झालं की ज्याला तो सुख समजत आहे तेच हळूहळू त्याच्या जीवनाला रिकेम करत आहे. राजा राणी असहाय्य झाले. एकीकडे त्यांचा मुलगा अधोगतीकडे जात होता आणि दुसरीकडे त्यांची पत्नी तारा दुःख सहन करत होती. अखेर राज्याच्या कुळगुरूंना सत्यकामाच्या वर्तनाची बातमी समजली. त्यांनी त्याला आपल्या आश्रमामध्ये बोलावून घेतलं. सत्यकाम त्यांच्यासमोर उभा राहिला तेव्हा गुरूंच्या डोळ्यामध्ये संताप होता. तो त्याला खूप रागावले. तू राजवंशात जन्मलास, तुला सामर्थ्य मिळालं, तुला ज्ञान मिळालं, कर्तव्य मिळालं, पण तू स्वतःच्या इच्छांचा गुलाम झालास. ज्या शक्तीचा उपयोग जीवन आणि धर्मासाठी व्हायला हवा होता तिच्या मागे तू धावत स्वतःचंच नुकसान करत आहेस. गुरूंचे शब्द सत्यकामाच्या हृदयामध्ये बाणासारखे घुसले. त्याला पहिल्यांदाच स्वतःच्या वर्तनाची तीव्र लाज वाटू लागली. त्या रात्री तो एकटाच बसून विचार करू लागला. मी एवढा अधोपतनाला गेलो आहे. माझ्या शरीरात उठणारी ही इच्छा माझ्या सर्व दुःखांचं मूळ आहे का? जर हीच इच्छा माझ्या जीवनाला नष्ट करत असेल तर मला ती कायमची संपवली पाहिजे. पण त्या रात्री त्यानं एक मोठी चूक केली. त्यानं आपल्या चुकीच्या आचरणाचा निषेध करण्याऐवजी स्वतःच्या नैसर्गिक ऊर्जेला शत्रू मानलं. त्याच्या मनात एक कठोर संकल्प निर्माण झाला. मी या काम ऊर्जेला नष्ट करणार. मी माझ्यातच राहणार नाही. रात्र गडद झाली होती. राजमहालातील प्रत्येकजण झोपला होता. सत्यकाम मात्र शांतपणे उठला. त्यानं राजवाड्याकडे शेवटची नजर टाकली. त्याच्या पत्नीचा विचार त्याच्या मनामध्ये आला. त्याच्या पत्नीचा विचार आला. तारा त्याच्यावर प्रेम करत होती तरीही तो तिच्यासोबत अन्याय करून निघून जात होता. पण त्याच्या मनावर अपराधाची इतकी भावना छाया पडली होती ना की त्याला वाटलं संसारापासून दूर गेल्याशिवाय तो कधीच पवित्र होणार नाही. तो राजमहाल सोडून घनदाट जंगलामध्ये निघून गेला. जंगलात पोचल्यावर त्यानं कठोर तप सुरू केलं. त्याला वाटत होतं की शरीराला जितका त्रास देईल तितकी माझी इच्छा कमी होईल. कडाक्याच्या थंडीत तो नदीच्या थंड पाण्यामध्ये बराच वेळ उभा राहत असे. उन्हाळ्यात तापलेल्या दगडांवर बसत असे. त्यानं अन्न कमी केलं. शरीर कृश होऊ लागलं. जेव्हा त्याच्या मनात एखादी इच्छा निर्माण होत असे तेव्हा तो स्वतःला शिक्षा देत असे. दिवस गेले, महिने गेले, ऋतू बदलले, पण सत्यकामाच्या मनातील वादळ मात्र कधीच शांत झालं नाही. बाहेरून तो तपस्वी होत होता पण आतून त्याचा संघर्ष अधिक तीव्र होत होता. आणि हा बाहेरून तपस्वी होणारा जो सत्यकाम आहे ना तो आज सुद्धा कलियुगामध्ये दिसतो. बघा, निरूपण ऐकतो, श्रवणाला बसतो, हप्त्यातून एकदा श्रवण करतो आणि नंतर बाहेरच्या जगामध्ये हा सत्यकाम जातो ना तेव्हा आतून सर्वांना चांगला वाटतो. बाहेरून सगळ्यांना चांगला वाटतो पण आतून मात्र वासनेने बरबाटलेला असतो. म्हणून त्या सत्यकामाला सांगणं आहे, तू व्यवस्थित राहा, नाहीतर हा काळ तुला सोडणार नाही. पहा, आपण पाहूया त्या सत्यकामाचं पाहूया. बघा, बाहेरून तो तपस्वी होत होता पण आतून त्याचा संघर्ष अधिक तीव्र होत चालला होता. तो ध्यान करण्यासाठी डोळे मिटत असे
आणि त्याला शांतता मिळण्याऐवजी त्याच्या आठवणी पुन्हा पुन्हा दिसू लागल्या. वाईट स्वप्ने पडू लागली. ज्यापासून तो पळून आला होता त्याच गोष्टी त्याच्या मनामध्ये अधिक तीव्रतेने उभे राहत होत्या. आजसुद्धा आम्हाला जेव्हा आम्ही उपासनेला बसतो ना तेव्हा आम्हाला वाईट स्वप्न पडतात. ती का पडतात बरं? कारण आपला उपासनेवर नामस्मरणावर आपलं मन होत नाही. नामस्मरणावर जेव्हा मन होत नाही ना म्हणजे तुमचं नामस्मरण कमी होत आहे. जास्तीत जास्त नामस्मरण वाढवा. उपासनेला कधीच कंटाळा येणार नाही. तो बघा तो स्वतःला म्हणत असे नको हा विचार मला, पण जितका तो विचार करण्याचा प्रयत्न करे तितकाच तो पुन्हा त्याच्यासमोर उभा राहत असे. हळूहळू सत्यकामाच्या लक्षात येऊ लागलं की त्यानं शरीराला जंगलात आणलं असलं तरी मन अजूनही राजमहालातच अडकलेलं आहे. एक दिवस तो नदीकाठी बसला होता. त्यानं पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं. कधी बलवान आणि तेजस्वी दिसणारा राजकुमार आता लुकडा झाला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळे पडली होती. चेहऱ्यावर शांततेऐवजी थकवा आणि भीती होती. तो स्वतःशीच म्हणाला मी नेमकं काय जिंकलं? मी संसार सोडला, शरीराला शिक्षा दिली, इच्छांना दाबलं, तरीही माझं मन शांत झालं नाही. उलट माझ्या मनाचं त्याच विचारांचा अधिक गोंधळ निर्माण झाला. त्याच क्षणी त्याला एक वेगळाच प्रश्न पडला. कदाचित माझा शत्रूही इच्छा नाही. कदाचित मी ज्या पद्धतीनं तिच्याशी लढत आहे तीच माझी चूक आहे. पण याचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. सत्यकामानं आकाशाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. हे ईश्वरा, माझ्या ती शक्ती निर्माण करून तू मला शिक्षा का केलीस? जर ही शक्ती इतकी चुकीची असेल तर मी माझ्या अस्तित्वात का आलीच नाही? कारण जर ती चुकीची नसेल तर मी तिच्याशी कसं वागावं? त्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. परंतु त्याच रात्री जंगलात काहीतरी घडणार होतं. एक वृद्ध ऋषी त्या जंगलातून जात होते. ते नदीकाठी आले आणि त्यांनी सत्यकामाला पाहिलं. त्यांनी काही क्षण त्याच्याकडे पाहिलं. सत्यकामाला मात्र त्याच्या आगमनाची जाणीव झाली नाही. तो स्वतःच्या विचारांमध्ये इतका अडकला होता की बाहेरचं जग त्याच्यासाठी जणू अस्तित्वच नव्हतं. ऋषींनी शांतपणे विचारलं, पुत्रा, तू या जंगलात काय शोधत आहेस? सत्यकामानं वर पाहिलं. त्याच्या डोळ्यात वर्षानुवर्ष साठलेलं दुःख होतं. तो ऋषींच्या चरणावर पडला आणि म्हणाला, गुरुदेव, मला माझ्यापासून मुक्त करा. मी माझ्या इच्छांचा नाश करण्यासाठी इथं आलो आहे. पण आता मला वाटतं की त्या इच्छांनीच माझा नाश केला आहे. ऋषींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. उठ सत्यकामा, ते शांतपणे म्हणाले. तुझ्या गोष्टीला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहेस. ती नष्ट करण्याची वस्तू नाही. सत्यकाम स्तब्ध झाला. मग ती काय आहे गुरुदेव? ऋषी मंद हसले. हीच गोष्ट तुला आज समजली तर तुझ्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. पण त्यासाठी तुला प्रथम एक सत्य स्वीकारावं लागेल. तुझ्या ऊर्जेपासून पळत आहेस ती तुझी शत्रू नाही. सत्यकामानं अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी विचारलं, गुरुदेव, मग माझी चूक नेमकी कुठे झाली? मी भोगाच्या मागे धावलो तेव्हा माझं जीवन उद्ध्वस्त झालं. आणि जेव्हा मी त्या इच्छांना संपवण्यासाठी स्वतःला कठोर शिक्षा दिली तेव्हाही मला शांती मिळाली नाही. मग मी काय करावं तरी तुम्हीच सांगा. ऋषी शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाले, पुत्रा, तुझी चूक इच्छेमध्ये नव्हती. तुझी चूक होती तिच्या गुलाम होण्यात आणि नंतर तिच्याशी युद्ध करण्यात. मनुष्य अनेकदा दोनच मार्ग पाहतो. एक म्हणजे इच्छा झाली की तिच्या मागे डोळे बंद करून धावणं, आणि दुसरं म्हणजे तिला पाप समजून जबरदस्तीनं दाबणं. पण जीवन या दोन मार्गापुरतं मर्यादित नाही. यांच्यामध्ये एक तिसरा मार्ग आहे. तो म्हणजे समजुतीचा,
जागरूकतेचा आणि साक्षीभावाचा. ऋषींनी जमिनीवर पडलेलं एक छोटंसं बी उचललं. हे पाहतोस, हे बी जर म्हणालं की मला अंधार आवडत नाही म्हणून मी माती फोडून लगेच बाहेर येतो, तर ते शक्य होईल का? आणि जर त्यानं उलट स्वतःला मातीमध्ये कुजवून टाकलं तरी त्याचं वृक्षात रूपांतर होईल का? नाही ना. बी आधी आपल्या स्वरूपाला समजतं, योग्य वेळ येईपर्यंत आतून बदलतं आणि मग अंकुराने बाहेर येतं. तुझ्या ऊर्जेचंही तसंच आहे. तुला अंधपणे खर्च करायचे नाहीत आणि भीतीनं कुजवायचंही नाही. तिला समजून घ्यायचं आहे. सत्यकामानं विचारलं, पण गुरुदेव, इच्छा उठली की मनावर तिचा ताबा येतो, त्या क्षणी जागृत कसं राहायचं बरं? ऋषी म्हणाले, जेव्हा तुझ्या मनात ती इच्छा उठेल तेव्हा लगेच तिच्यावर निर्णय देऊ नकोस. ही पाप आहे, ही वाईट आहे, मला अशी इच्छा असू नये असं म्हणू नकोस. आणि त्याच वेळी तिच्या मागे अंधपणे धावूही जाऊ नकोस. फक्त तिला पाहत राहा. जसा आकाशातून जाणारा ढग पाहतोस ना, तसाच तिला पाहत राहा. त्यानं पहिल्यांदाच आपल्या मनातील विचारांना शत्रू न मानता त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला विचारांची गर्दी झाली, जुन्या आठवणी आल्या, इच्छा उठली, अपराधीपणाचा आवाजही आला. पण यावेळी तो कोणत्याही विचाराशी झगडला नाही. तो फक्त पाहत राहिला. ऋषी म्हणाले, हीच सुरुवात आहे. साक्षीभाव म्हणजे इच्छा संपवणं नाही. साक्षीभाव म्हणजे इच्छा आली तरी मी इच्छा आहे असं न मानणं. तू विचार नाहीस, तू भावना नाहीस, तू त्या सर्वाचा साक्षी होऊ शकतोस. आणि ज्या क्षणी तू साक्षी होतोस त्या क्षणी इच्छा तुझ्यावर राज्य करण्याची ताकद गमावू लागते. ऋषींनी पुढे सांगितलं, समुद्राची कल्पना कर. वरच्या पृष्ठभागावर लाटा असतात, कधी शांत, कधी प्रचंड वादळ आलं की त्या लाटा आकाशाला भिडतील असं वाटतं. पण समुद्राच्या खोल तळाशी काय असतं? शांतता. तुझ्या मनाचंही तसंच आहे. वर इच्छा आहे, भीती आहे, आकर्षण, क्रोध आणि असंख्य विचारांच्या लाटा उठतात. पण तुझ्या अंतःकरणाच्या खोल भागामध्ये एक शांत साक्षी आहे. तू आयुष्यभर त्या लाटांशी लढत राहिलास, आता त्या लाटांच्या खाली उतरायला शिक. सत्यकामाला त्या क्षणी आपल्या आयुष्यातील मोठी चूक जाणवू लागली. तो आतापर्यंत स्वतःला दोन टोकांमध्ये फेकत होता. कधी इच्छेच्या मागे धावत होता, तर कधी त्या इच्छेला नष्ट करण्यासाठी स्वतःवर अत्याचार करत होता. त्याला प्रथमच जाणवलं की खरी शक्ती इच्छा संपवण्यात नसून तिच्यावर प्रभुत्व मिळवण्यात आहे. हळूहळू त्याची ऊर्जा वेगळ्या दिशेने वाहू लागली. त्याच्या चेहऱ्यावरचा ताण कमी झाला, क्रोध शांत झाला, मनात करुणा निर्माण झाली. त्याला समजलं की शरीरातील शक्तीशी युद्ध करून मन शुद्ध होत नाही, उलट स्वतःला समजून घेण्याचं मनात संतुलन निर्माण होतं. एके दिवशी सत्यकामानं ऋषींना विचारलं, गुरुदेव, मला आता तुमचा मार्ग समजू लागला आहे, पण माझ्यासारखा माणूस जंगलामध्ये येऊन साधना करू शकतो. सामान्य गृहस्थाचं काय? ते संसारात राहतात, पती पत्नी म्हणून त्यांना एकमेकांवर प्रेम असतं, त्यांच्या शारीरिक जवळही होते. मग गृहस्थ जीवन जगताना ही जागरूकता कशी ठेवायची बरं? ऋषी म्हणाले, हा प्रश्न तू विचारलास याचा अर्थ तुझी साधना आता योग्य दिशेने चालली आहे. कारण सत्य समजून घेण्यासाठी संसारापासून पळून जाणं आवश्यक नाही. गृहस्थ जीवन हे बंधन नाही. सत्यकाम बंधन मनाची अज्ञानता आहे. पती पत्नीचं नातं केवळ शरीराच्या इच्छेवर उभा असेल तर त्यात अस्वस्थता आणि स्वार्थ वाढू शकतो. पण त्याच नात्यामध्ये प्रेम, विश्वास, आदर, परस्पर जबाबदारी आणि जागरूकता असेल ना,
तर ते नातं मनुष्याला अधिक परिपक्व बनू शकतं. ऋषी पुढे म्हणाले, तुझ्या पत्नीचा विचार कर. तारा तुझ्यासोबत होती, तिनं तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू तिला कधी स्वतःच्या इच्छांपासून वेगळी व्यक्ती म्हणून कधीच पाहिलं नाहीस. आता जर तू तिच्याकडे केवळ शरीर म्हणून पाहण्याऐवजी एक सहधर्मचारिणी म्हणून पाहिलंस, तिच्या भावनांचा आदर केलास आणि तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास ठेवला, तर तुझ्या गृहस्थ जीवनाचं स्वरूपच बदलून जाईल. सत्यकाम म्हणाला, गुरुदेव, मी तिच्यावर अन्याय केला म्हणूनच परत जा. ऋषी म्हणाले, पळवून जाणं हे नेहमीच त्याग नसतो. कधी कधी आपल्या चुका स्वीकारून त्यांना सुधारण्यासाठी परत जाणं हाच खरा तप आहे. सत्यकामानं आश्चर्यानं विचारलं, म्हणजे मी पुन्हा राजमहालात जावं? ऋषी हसले, हो, पण यावेळी तो सत्यकाम म्हणून नाही जो आपल्या इच्छांचा गुलाम होता. तो सत्यकाम आता मागे सोड, संसारात परत जा आणि जागरूक सुद्धा हो. ऋषींना नमस्कार करून सत्यकामाने जंगलाचा निरोप घेतला. अनेक वर्षापूर्वी ज्या पावलांनी तो राजमहालातून पळून जंगलामध्ये प्रवेश केला होता, त्याचं पावलांनी आता तो पुन्हा आपल्या राज्याकडे परतला होता. मात्र यावेळी त्याच्यामध्ये एक मोठा बदल झाला होता. राजमहालाचं शिखर दूरवर दिसू लागलं तेव्हा सत्यकामाचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. त्याला सर्वात आधी आपल्या पत्नीची आठवण झाली. तारा त्याच्या वर्तमानामुळं किती दुःखी झाली असेल याची जाणीव त्याला होती. त्यानं राजमहालामध्ये प्रवेश केला तेव्हा अनेक सेवकांना त्यांना पाहून आनंद व्यक्त केला. पण सत्यकाम कोणाकडेही न थांबता थेट आपल्या पत्नीच्या कक्षाकडे गेला. सत्यकामाला पाहताच तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. काही क्षण दोघेही काही बोलले नाहीत. शेवटी सत्यकाम तिच्या समोर खाली बसला आणि म्हणाला, तारा, मी तुझ्यावर अन्याय केला. माझ्या इच्छांना मी माझ्यापेक्षा मोठं केलं. तू माझ्यावर विश्वास ठेवत होतीस, पण मी त्या विश्वासाची किंमत ओळखली नाही. मला क्षमा कर. ताराने त्याच्याकडं पाहिलं. तिच्या मनात अनेक वर्षांचं दुःख होतं, पण सत्यकामाच्या आवाजामध्ये यावेळी अहंकार नव्हता. तो स्वतःला योग्य सिद्ध करण्यासाठी आलेला नव्हता. तो आपल्या चुकीची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आला होता. तिनं विचारलं, तुम्ही आता पुन्हा पूर्वीसारखे होणार नाही ना? सत्यकाम म्हणाला, अजिबात नाही, कारण मला आता कळालं आहे तू माझ्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी माझ्या जीवनात आलेली स्त्री नाहीस. तू माझी सहधर्मचारिणी आहेस. तुझ्या भावनांचा, तुझ्या मनाचा, तुझ्या इच्छांचा तितकाचा आदर करणं माझं कर्तव्य आहे. त्या दिवसापासून सत्यकामाच्या जीवनामध्ये खरा बदल झाला. त्यानं आपल्या पत्नीला केवळ शरीर म्हणून पाहिलं नाही. त्याच्या नात्यामध्ये प्रेम आलं, विश्वास आला, परस्पर आदर आला. त्याच्या जवळिकीमध्ये आता अंध वासना नव्हती, एकमेकांच्या मनाचा स्वीकार होता. महादेव इथपर्यंत कथा सांगून थांबले. पहा, तुम्हाला माहीत आहे का, पार्वतीला महादेव ही पूर्ण माहिती सांगत होते. पार्वतीनं काय प्रश्न विचारला होता ते सुद्धा का तुम्ही नुसतं कथेमध्येच भारावून गेले? असं करू नका. पार्वतीनं महादेवांकडे पाहून विचारलं, आता मला सत्यकामाची कथा समजली, पण माझा मूळ प्रश्न अजूनही बाकी आहे. श्रावणाचा महिना आहे. अनेक विवाहित स्त्रिया तुमची भक्तिभावाने पूजा करतात, त्या उपवास करतात, शिवलिंगावर जल अर्पण करतात, बेलपात्र वाहतात, पतीच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. पण त्या गृहस्थ स्त्रिया आहेत. मग शिवपूजा केल्यानंतर त्यांनी आपल्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवले तर त्याची पूजा अपवित्र होते का? हे पाप आहे का? महादेव म्हणाले, केवळ शिवपूजा केल्यानंतर पती पत्नीमध्ये शरीर संबंध आला म्हणून तो आपोआप पाप ठरत नाही. गृहस्थ जीवन आणि शिवभक्ती हे एकमेकांचे शत्रू नाहीत. मनुष्य गृहस्थ श्रमामध्ये राहूनही
भक्ती करू शकतो. परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक इच्छा योग्य आणि प्रत्येक कृती पवित्रच आहे. पण एक गोष्ट प्रत्येक भक्तानं लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कुठलाही अभिषेक करता, कोणतंही तुम्हाला व्रत असेल, म्हणजे किमान सोमवार तरी पती पत्नीनं संबंध ठेवू नये. कारण ज्यावेळी तुम्ही पूर्ण अस्तित्व भगवंताला प्रेरित करता ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये एक असं ऊर्जा निर्माण होत असते. म्हणजे आपल्या आजूबाजूला भगवंत असतो आणि भगवंत समोर असताना आपण हे जर असं कृत्य केलं तर ते पापच ठरेल ना. म्हणून पूर्ण श्रावणातला महिना आहे ना, तुम्हाला केव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा तुम्ही शारीरिक संबंध ठेवले तरी चालतील, पण निदान सोमवारच्या दिवशी हे करू नका, ते पापच आहे ना. पहा, ही पूर्ण माहिती तुम्हाला आवडली तर नक्कीच्या निरूपणाचं लाईक करा. कारण जेवढं तुम्ही लाईक कराल ना, तेवढं दुसऱ्यांपर्यंत जास्त पोचतं. ही भक्तीच आहे ना. जेवढे जेवढे जास्त जोडले जातील तेवढा आपल्याला सुद्धा पुण्याचा वाटा असतो ना. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा, शिवाची उपासना करा, दत्तात्रयांचं नामस्मरण घ्या. जीवनात कधीच काही कमी पडणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.